नमस्कार स्वामी भक्तगण, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। स्वामी भक्तगण, मिठाचे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे मानले जाते। स्वयंपाक बनविताना मिठाचे गरज पडते, पण स्वयंपाक झाल्यावर आपण मीठ हे योग्य ठिकाणी ठेवतो का? तसेच मीठ चुकून आपल्या हातून खाली पडले तर मग काय होऊ शकते याबाबत पुढे या व्हिडिओच्या माध्यमांनी जाणून घेऊया की मिठाचे वास्तुशास्त्र नुसार किती आपल्या जीवनात किती महत्त्व आहे आणि आपणास शक्य झाल्यास जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। ज्योतिषशास्त्राप्रमाणे मीठ चंद्र आणि शुक्राला दर्शवतं, म्हणून मीठ स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवलं तर चंद्र आणि शनी मिलन आपल्यासाठी घातक आहे असे सिद्ध होईल। कारण स्टील आणि लोखंड हे धातू शनी संबंधित असतात आणि चंद्र शनीचा विषयोग होतो। स्टील, लोखंड यात मीठ ठेवणे रोग, शोक यासाठी कारणीभूत ठरतं। या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला मानसिक ताण जाणवतं। प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवल्याने पैसा आजारावर खर्च करण्यात, तसेच उधारी वापसी आल्यामुळे टिकत नाही। मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवणे योग्य ठरेल। तसेच मीठ सांडल्यामुळे चंद्र कमजोर होतं, याने वाद वाढतात। तसेच मीठ कुणाच्याही हातात देणे टाळावे। मिठाचा डबा, मिठाची पिशवी देखील हातात देऊ नये, याने आपसातील संबंध बिघडतात। भोजन तयार करताना पदार्थ चाखून बघू नये, याने दारिद्र्य येतं। मीठ व तेल कधीच जवळ किंवा एकत्र ठेवू नये, नाहीतर पती पत्नी मध्ये नेहमी मतभेद, भांडण, वादविवाद होतात। नापसंत किंवा अप्रिय व्यक्तीच्या घरातील मीठ कधीच खाऊ नये, याने त्याच्यातील वाईट गुण, विचार, सवयी, व्यवहार आपल्यात येतो। दुर्योधनाच्या घरातील खाऊन पितामह भीष्म सुद्धा बदलू शकतात, तर आपल्या सारख्या सामान्य माणसाचे काय म्हणून विचार करावा। स्वामी भक्तगण, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।